साहेब काय सांगाल, आज बैठक पार पडली, उद्यापासून सायझिंग प्रोसेस चालू होणार. इचलकरंजी प्रोसेसचा बंद चालू हा विषय गेले 2 महिने चालू आहे. 2 महिन्यापासून असं निदर्शनात आलं की प्रोसेस कायदा काय म्हणतो, प्रोसेस केलेलं CETPचं पाणी जे प्रक्रिया केलेलं असतं ते शेतीसाठी आपण वापरू शकतो आणि शेतकऱ्यांची त्याला संमती लागते, त्यांचा करार लागतो, सगळं लागतं. हे कायदा सांगतो आणि त्या पद्धतीचं ते पाणी शेतीला वापरलं जायला काय अडचण पण नसते. ह्याच्या अगोदर काही आपल्या अगोदरच्या मीटिंगमध्ये निदर्शनात आलं की प्रोसेस असोसिएशनकडं त्या पद्धतीची जागा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. आज त्यांच्याकडे 107 एकर करार केलेली किंवा महसूल खात्याचे आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी चेक करून तिथं पायपिंग टाकलंय का, पाणी येतंय का, याचं सगळं त्यांचं निदर्शनात करून बघून झालंय. आता त्या थंबरूल काय सांगतो, 1 MLDला 50 एकर पाणी 50 एकर जागा पुरेशी होते. तसं आता 2 MLD प्रोसेस आम्हाला त्या ठिकाणी पाणी बाहेर येऊन आम्ही प्रोसेस केलेलं पाणी आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आता आमची प्रोसेस 2 MLD पर्यंत पाणी आमचं जे काय खपतं तेवढी आम्ही प्रोसेस चालू करायला आता प्रांत साहेबांची इथे मीटिंग झाली, तेही आता पुढची चर्चा करून सांगतील आणि प्रोसेस खात्री आज संध्याकाळपर्यंत 100% चालू होईल असं मला त्या ठिकाणी. आंदोलन आक्रोश वारंवार इचलकरंजीलाच टार्गेट केलं जातं, काय सांगा. इचलकरंजीला 100% टार्गेट केलं जातं आणि इचलकरंजीच्या पंचगंगा काय फक्त इचलकरंजीमध्ये प्रदूषित होते का, तर अजिबात नाही. इंडस्ट्री बोलायला लागलं तर बऱ्याच इंडस्ट्री या पंचगंगेच्या काठीशी आहेत. शासकीय MIDC आहे, 5 स्टार MIDC आहे, त्यानंतर गोकुळ MIDC आहे, शिरोली MIDC आहे. पंचगंगेच्या काठावरती मोठी गावं आहेत, कोल्हापूर आहे, त्यानंतर गांधीनगर आहे, उपरी आहे, इचलकरंजी आहे, खालची लाटसारखे बरीच शिरोळ हातकणंगले गावातले बरीच गावं आहेत तिथं, त्यामुळं पाणी सांडपाणी त्या ठिकाणी येतं. इचलकरंजीला टार्गेट हे 100% केलं जातं. इचलकरंजी महापालिकेवर टार्गेट केलं आहे बंद की इचलकरंजीचं पाणी आम्ही बंद करू. नाही, इचलकरंजीचं पाणी कोणी बंद करू शकत नाही. आम्हाला त्याच्यामध्ये संघर्ष करायचा नाही आहे. जे पाणी आमचं पाणी हक्काचं पाणी जे आहे ते आम्ही पाणी घेणार आणि ते पाणी चालू ठेवायचं काम हे प्रशासकाचं आहे. आम्हाला संघर्ष करून कुठे काही आम्हाला करायचं नाही आहे. आम्ही पाणी घेणार, आम्हाला संघर्ष न करता घेणार आणि ते पाणी उपलब्ध करून द्यायचं काम प्रशासकाचं आहे. शासन म्हणून शासनाचं काम व्यवस्थित करतो. उद्या सायझिंग प्रोसेस चालू झाली आहे आणि जर आंदोलन आक्रोशने जर कायदा सुव्यवस्था जर मोडली तर त्याला जबाबदार कोण राहील? नाही, जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल, जे ते कुठली गोष्ट करत असतील तर त्याला कायद्याच्या पद्धतीनं त्यांचा अधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि प्रशासकाला अधिकार आहे. कायद्यानं जे काही गुन्हे होतील त्या पद्धतीनं कायद्यानं जे काही होतील ते होणारच. थँक्यू सर.